हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशं मालन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा आपण हा पुढचा एक उभी आपण विचारात घ्यायला लागलेला आहे. कालच्या याच्यामध्ये आपण सुरुवात केली 25 नंबरचा श्लोक 7व्या अध्यायातला. नाहम प्रकाश सर्वस्व योग माया समावृता मूढो अयम नाभिजानाती लोक मामजम अभ्ययम. असे योग मायाने आवृत्त झालेल्या आच्छादित झालेले जे सर्व लोक आहेत त्या लोकांच्या करता मी प्रकट होत नाही. आणि मी कसा आहे, जन्म मरणरहित असलेल्या मला हे मूढ लोक जाणत नाही. मूर्खतेमुळे भगवंत कळत नाही. आणि दुसरा एक मुद्दा सांगितलेला आहे. आणि ही मूर्खता किंवा मूढपणा जो आहे हा मूढपणा योगमायेच्या पडद्यामुळे येतो असं माऊली बोलतात. नाहम प्रकाश सर्वस्व, सगळीकडे प्रकाशरूप असलेला अज आणि अव्यय असलेला, जन्मरहित आणि मरणरहित असलेला, ज्याचा नाश होत नाही असा भगवंत आहे. त्या भगवंताला ओळखता येत नाही. पण नाशवंत असलेले सगळा संसारात मात्र सगळ्या जीवांना परिचित असतो, कारण तो समोर असतो. आणि त्यांच्यासाठी जे संसाराच्याकडेच लक्ष देतात त्याला भगवंत दुरापास्त होतो, दुर्लक्षित होतो. कारण संसाराचं प्रभाव जो आहे तो संसाराचा प्रभाव, योगमायेचा प्रभाव जीवाच्या अंतःकरणावरती असतो. आणि म्हणूनच त्यांना हा भगवंत दिसत नाही. माऊली म्हणतात आवरण, भगवंतावर काय आवरण घालता येत नाही. कुणावर आवरण नाही हा मुद्दा आहे ना. मायेचं आवरण जे आहे या मायेच्या आवरणाखाली तू आहे. आता मायेचं आवरण भगवंतावर आहे की जीवावरच्या अंतःकरणावरती आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जर भगवंतावर जर आवरण योग मायेचं असतं तर भगवंत कुणालाच दर्शित झाले नसते किंवा आत्मस्वरूपाचा अनुभव कुणालाच आला नसता, भगवंताचा अनुभव कुणालाच आला नसता. जर खरंच भगवंतावरती जर मायेचं पडळ असतं तर. वास्तविक विचार केला तर भगवंतावर कुणीच पडळ घालू शकत नाही. खरा मुद्दा आहे तो जीवावर, जीवाच्या अंतःकरणावरती मायेचा प्रभाव आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जे विकार असतात ते विकारच आडवे येतात. हे ज्ञानातले प्रतिबिंब आहेत, त्या प्रतिबंध आहेत. त्या प्रतिबंधामुळं भगवंत कळत नाही. जगावर सत्यत्व बुद्धी आहे, जगाबद्दलची आसक्ती आहे. सुखासाठी विषयाच्या बाबतीत तळमळतात, विषयाच्या प्राप्तीसाठी आणि विषय सुखासाठी खूप इच्छा आणि तळमळ चालू असते. मी माझं हा ध्यासच सुटत नाही आणि त्यामुळं देहतादात्म्य वाढत राहतं. या देहतादात्म्यामुळं, आसक्तीमुळं सकामता वाढत राहतं. आणि मग कुठली तरी अशास्त्रीय साधनं करायची, विपरीत कल्पना करून टाकायच्या आणि कृतार्थता कशी आहे नेमकी ही कळतच नाही. अशा अनंत प्रकारच्या प्रतिबंधांमुळं, त्या प्रतिबंधांनाच योग मायेचं पडळ म्हटलेलं आहे. माया अन्य काय कुठली नाही आहे. माया शब्दाचा अर्थ आहे जगावर असणारी सत्यत्व बुद्धी आहे. आणि ती सत्यत्व बुद्धी मलविक्षेप या शक्तीखाली काम करत असते. आणि मलविक्षेपामुळं भगवंतावरती एक प्रकारचं आवरण निर्माण होतं. मलविक्षेप ज्यांचे जातात त्यांना आवरण जायला वेळ लागत नाही. खरा मुद्दा तो आहे. ज्यांचं तमोगुण आणि रजोगुण गेला त्यांचा सात्विक गुणसुद्धा जातोच. आणि हे जर विचारात आपण घेतलं तर मुळात जी साधनं आहे त्या साधनेला जे महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व जे प्राप्त होतं ते, त्यामध्ये मोठी गोष्ट काय नाही.
नंतर जे आपण उदाहरणात घेतलं होतं ना, लग्नाच्या अक्षता पडणं ही 10 सेकंदाची 5 सेकंदाची गोष्ट आहे. पण लग्नाची तयारी करण्यासाठी वर्षोनवर्ष कष्ट करावे लागतात ना, लग्न ठरवण्यासाठी आणि घडवण्यासाठी, जुळवण्यासाठी, त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी. तशी साजरेला अनेक वर्ष जाऊ शकतात. पण जी घडायची गोष्ट आहे ती घडणारच आहे. कारण योग मायेचं पडळ संपलं, मल आणि विक्षेप गेले की आहेच आवरणाला घालवायला आपोआप भगवंत मदत करत असतात. त्यामुळं हीच योग माया जी आहे ती जीवाला संसारामध्ये गुंतवून टाकते असं माऊली म्हणतात. एखादं भलतंच काहीतरी दाखवतात, हे विक्षेप शक्ती काम करत असते. आणि एखादं चांगलं असतं, सत्य असतं, ते सत्य लपवून ठेवण्याचं काम आवरण शक्ती करत असते. आणि त्यामुळे या दोन्ही मायेमुळं जोपर्यंत ही बुद्धी सूक्ष्म होत नाही तोपर्यंत भगवंताचा अंदाज पत्ता लागणार नाही. माऊली म्हणतात, का जे योग माया पडळे हे झाले अहती अंधळे, म्हणून ही प्रकाशाचिनी देवळे न देखती माते. आंधळ्यासाठी जग आहे की नाही, सूर्य उगवलाय की नाही, पण आंधळ्यासाठी सूर्य आहे का, हा मुद्दा त्यातला आहे. इथं आंधळे शब्द त्यासाठी वापरलेला आहे. भगवंत नाहीत काय, सगळेच मोठ्या मोठ्यानं बोलत असतात, तुमचा देव कुठं आहे तो दाखवा. दाखवा म्हणजे मूढ लोकांना काय करणार आहे तो देव सांगा. आंधळ्या लोकांना जगाची कल्पना येईल काय, सूर्य उगवला काय, मावळ आहे त्याच्यासाठी असतं काय, त्याला दिवस आणि रात्र काय असतात काय, काहीच नसतं त्याच्यासाठी. तशी या आंधळ्या लोकांना यातल्या सुखदुःखाची खरं दुःख कोणतं, खरं दुःख कशामुळं होतं याचा अंदाजच मूढपणामुळे येत नाही. आणि तोच मुद्दा माऊलीने म्हणून प्रकाशाचे देह बळे न देखती मागते. वर्णन कसं करतात की या ज्ञानदृष्टीवर योगमायेचा पडदा असल्यामुळे सर्व आंधळे आहेत, म्हणून ज्ञानाच्या अंगाच्या सामर्थ्याने मला पाहत नाहीत. वास्तविक देहबळे अनेक शब्द वापरला आहे ना, तर देहासक्तीमुळं असाने अर्थ त्यातून घेतो. 4थ्या अध्यायातली ओवी आपण परत परत घेतो, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. माऊलीने त्या ओवीमध्ये 2 कारणं सांगितलेली आहे. प्रचंड अशी देहासक्ती, देहसत्यत्वाची, आणि प्रचंड अशी विषयासक्ती म्हणजे सुखात, विषयात सुख आहे असा भ्रम. या दोन्ही गोष्टीमुळे हृदयामध्ये असणाऱ्या रामाचा पत्ता लागत नाही. नि देवाच्या परिवरी लोह्या रुतल्या अति शस्त्रवरी, पण तेथे बैसुनी उपवास करी का दरिद्र जीये, असं माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात. याचा अर्थ आहे, एखाद्याला धनाचा हंडा जरी आत आहे पुरलेला, त्या पुरलेल्या हंड्यावरूनच तो फिरत असतो, सगळे व्यवहार करत असतो, भिक्षा मागून तिथंच खात असतो, त्याला कधी कधी अन्न मिळत नाही, पण त्या धनाच्या हंड्यावर तो बसलेला असतो, पण त्याचा पत्ता नसतो ना. त्यामुळे वर्णन माऊली इथं करतात की तुमच्यावरती योगमायेचं म्हणजे आपल्या जीवावरती योगमायेचं पडळ असल्यामुळे आणि मल आणि विक्षेप आवरण या शक्तीमुळे मलामुळं पापवृत्ती, विक्षेपामुळे भोगवृत्ती निर्माण होते, आणि या विषयभोगाने अस्वस्थता निर्माण झाल्यामुळं सुखाचं खरं स्थान विसरणं याला आवरण शक्ती म्हणतात. ह्या तिन्ही शक्ती या योगमायेच्या द्वारे काय करत असतात, प्रभाव टाकत असतात असं माऊली बोलतात. त्यामुळे 158 नंबरच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला होता की हे जे पंचकोश आहेत वर्णन केलेलं आहे की तैतरी उपनिषदामध्ये म्हणतात ते गुहेत दडलेलं आहे, ते तत्व गुहेत दडलेलं आहे. आता ही गुहा कोणती आहे माहिती आहे का, पंचकोशाची गुहा आहे, पंचविषयाची गुहा आहे, पंचप्राणाची गुहा आहे. या सगळ्याचा विचार तिथं केलेला आहे. म्हणून आचार्य आपल्याला स्तोत्रामध्ये म्हणतात काय, मनबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्र नच योम भूमी न तेजो वायू चिदानंद रूप हा शोहम. मी कोणीही नाही, म्हणजे मी पंचकोश नाही, मी पंचविषयात नाही, मी पंचप्राण नाही, मी पंच इंद्रिय नाही, मी पंच ज्ञानेंद्रिय नाही, म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या पंचकोशाच्या गुहेमध्ये दडलेले हे तत्व आहे. मग आता हे कोशांना ओळखणं हे कोश काल्पनिक आहेत, कल्पनाच करून कल्पनेतूनच आत कोशातून बाहेर पडावं लागेल, हा मुद्दा इथं मांडलेला आहे. त्यामुळं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि अनन्यमय कोश, ह्या कोशाचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्या दृष्टीनंच ही मलशक्ती जे काम करत असते ना, किंवा तमोगुण जो कार्य करत असतो ना, तो अन्नमय आणि प्राणमय कोशाच्या द्वारे काम करत असतो. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. गुणामधला तमोगुण आणि मायेच्या शक्तीतली मलशक्ती
ही अन्नमय आणि प्राणमय कोशाच्या द्वारे आपल्यावरती त्याला झाकण घालत असते. दुसरं आहे विक्षेप शक्ती जी आहे मायेची, ती ती विज्ञानमय आणि मनोमय हे दोन कोश जे आहेत, हे दोन कोश जसे वरचढ मांडलेले आहेत. ह्या वरचढ मांडलेल्याचं कारण आहे मनाशी आणि बुद्धीशी ह्या कोशाचा संबंध असतो. त्यामुळे पहिली सुरुवात आहे ती इंद्रिय आणि देहाशी संबंधित आहे. ज्याला प्राणमय आणि अन्नमय कोश म्हटलं आपण, ते देह आणि इंद्रियांशी संबंधित आहे. ज्याला आपण मनोमय आणि विज्ञानमय कोश म्हणतो, हा मनाशी आणि बुद्धीशी संबंधित असलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा इंद्रिय आणि देहाला ओलांडून जावं लागेल, दुसऱ्यांदा मनाला आणि बुद्धीला पालती करून पुढे जावं लागेल. मग आपण आनंदमय कोशातून या आवरण शक्तीचा नाश करावा लागेल हळूहळू. नुसत्या आनंदमय कोशामध्ये गेल्यामुळे हा नाश होणार नाही. ही सात्विकता शिल्लक राहते आणि सत्वगुण हा सुखानं म्हणजे आनंदानं बांधून टाकतो. आनंदमय कोशात असताना व्यक्ती साधक सात्विक गुणामध्ये असते. जेव्हा रजोगुणात असते तेव्हा मनोमय आणि विज्ञानमय कोशामध्ये असते. आणि जेव्हा तीच शक्ती जी आहे ती देहाच्या द्वारे इंद्रियांच्या द्वारे का मलशक्ती असते, त्यावेळी अन्नमय आणि प्राणमय कोशाच्या द्वारे तमोगुण कार्य करत असतो. म्हणजे तमोगुण मलशक्ती, रजोगुण विक्षेप शक्ती, सत्वगुण आवरण शक्ती, अशा तिन्ही शक्ती संबंधित आहेत. आता ह्या ठिकाणीच वर्णन केलं तर आपण लक्षात येतं मन आणि अन्न आणि प्राण हा देहाशी संबंधित आहे. याला स्थूल देह म्हणतात. दुसरा देह आहे मनोमय आणि विज्ञानमय, आणि तिसरा देह आहे म्हणजे देह कोश आहे, तो शेवटचा कोश आहे, तो आनंदमय आहे. म्हणजे सात्विक गुणामध्ये जेव्हा आपण उतरतो त्यावेळी आनंदमय कोशामध्ये असतो. त्यावेळी पुरेसं ध्यान आपल्याला लागत असतं. नामाचे व्यवस्थित असे अनुभव येत असतात सत्वगुणामध्ये प्रवेश केल्यानंतर. जोपर्यंत आपण तमोगुण आणि या रजोगुणामध्ये म्हणजे मल आणि विक्षेपाच्या छायेखाली असतो, त्याच्या प्रभावाखाली असतो, तोपर्यंत आपल्याला नामाचे आणि ध्यानाचे अनुभव येत नाही. म्हणून नामाचे आणि ध्यानाचे अनुभवसुद्धा आनंदमय कोशापुरते म्हणजे सत्वगुणापुरते मर्यादित राहतात. कुठला तरी गुण कार्य करत असतो आणि कुठला तरी कोश शिल्लक असतो. जोपर्यंत कोश शिल्लक आहे, गुण शिल्लक आहे, तोपर्यंत पूर्ण मुक्तीचा अनुभव येत नाही. म्हणून आपल्याला ही आवरण शक्ती सत्वगुणातून बाहेर पडल्यानंतर आवरण शक्ती आपल्याला निघून जाते आणि आवरण दोष पण निघून जातो आणि आपण आनंदमय कोश ओलांडून पलीकडे जात असतो. हा जर मुद्दा आपण लक्षात ठेवला तर योगमायेनं मी झाकला गेलेलो आहे ना, ही जी बाब सांगितलेली आहे त्या पंचदशीमध्ये याचं पंचकोशाचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. आपण थोडासा विचार चिंतन त्याच्यावर केलं तर फार मोठे ग्रंथ पण वाचावे लागत नाहीत की ते अति समजावून घ्यायला पाहिजे. सर्वसाधारण गोष्ट असते, हे दडलेलं असतं, नाही असं नाही आहेच. मुळात फक्त मला दिसत नाही म्हणून मी त्याला जर नाही म्हणायला लागलो तर माझं अज्ञान आहे ते. त्यामुळे इथं जीवाच्या अज्ञानामुळे त्या कोशातून तो परत जात नाही. एक गोष्ट आणखीन एक विशावासी उपनिषदामध्ये एक श्लोक आलेला आहे, हिरण्यमय पात्रेन सत्यशाप हितम मुखम. ह्या हिरण्यमय पात्रामुळं सत्य झाकलेलं आहे. म्हणजे त्याचं पात्र जे आहे ना ते सुंदर आहे, आकर्षित आहे. जगसुद्धा आकर्षित आहे आणि आकर्षित जगानं आकर्षित जग झालं, यालासुद्धा आकर्षित करण्याचं कामसुद्धा त्याला असणारं अधिष्ठानच करत असतं. जग इतकं सुंदर दिसतं त्याला कारण ते आत्म्याचं सौंदर्य मोठं आहे. जगामध्ये प्रेम बघायला मिळतं, ह्याच्या कारण आत्माच प्रेममय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जगाकडे ज्ञानाचा कोश आहे, ज्ञानाचं भांडार आहे, कारण त्याला अधिष्ठानच ज्ञानरूप आहे. म्हणून ते त्याला ज्ञानाचं थोडासा स्रोत पुरवत असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण करायला लागलो तर आपण या कोशातून बाहेर पडू. आणि इथं जे सांगितलेलं आकर्षित पात्र आहे आणि ते पात्र आकर्षित अशा फडक्यानं झाकलेलं आहे असं आपण समजूया. आणि फडकं आकर्षित असल्यामुळं त्याकडंच आपण बघत राहतो, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेतलं जातं नाही, ते प्रवासाला जहाजातून प्रवास करत होते आणि डेकवरती उभा असताना संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, वरती आकाश
आणि चंद्रामुळं प्रकाश दिसायला आहे, आकाश असं निळसर दिसायला लागलेलं आहे, खाली निळसर असं समुद्राचं पाणी आहे आणि इतकं सौंदर्य आहे की स्वामी विवेकानंदांच्यातले प्रतिभाशक्ती यांनी कवी त्यांच्यातला जागा झाला आणि ते म्हणाले किती सुंदर आहे आकाश, किती सुंदर वाटतं, किती पाणी, समुद्राचं पाणी किती सुंदर आहे. आणि त्यांचं लक्षात आलं संन्यास आहे ते म्हणतात कसलं सौंदर्य, हे जगाचं सौंदर्य माझ्यासाठी दिसायला लागलेलं आहे, पण या जगाला सुंदर करणारा जो आहे तो सुंदर किती असेल. ही माया इतकं सौंदर्य बहाल करते जगाला की या सौंदर्यामुळं सगळे जीव त्या सौंदर्यामध्ये गुंतून राहतात. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवीवराचे. तू या स्वप्नाच्या मृगजळामध्ये लक्ष घालू नकोस असं ज्ञानेश्वर माऊली अभंगामध्ये म्हणतात. आणि म्हणून जे जे देखणं म्हणून आहे, जे जे आकर्षित आहे ते म्हणजे मोहमय आहे. ते मोह आपल्याला गुंतवून ठेवणारं असतं. मग जिथं जिथं आकर्षित करायला वाटतं ना त्या त्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती तीव्रतेनं काम करत असते. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. पण आपण त्यातला परमेश्वर न पाहता त्या वस्तूतलं सौंदर्य पाहतो, वस्तूकडं पाहतो. पण ज्यानं त्या वस्तूला सौंदर्य बहाल केलं त्या सौंदर्य देणाऱ्या त्या अधिष्ठानाकडे आपलं लक्ष नसतं. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. सर्वगत असलेल्या चैतन्याकडे उपाधीमुळं लक्ष जात नाही. जगाच्या सौंदर्यामुळं, योगमायेच्या पडणामुळं आत असणारं त्याच्यापेक्षा सुंदर असणारं. कारण जे जगाला सुंदर करते ते किती सुंदर असेल. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात इफ माया इज सो ब्युटिफुल थिंक अबाउट द रियालिटी बिहाइंड. जर माया इतकी सौंदर्यवान असेल, देखणी असेल, तर त्याच्या पाठीमागं ह्या मायेला देखणं पण देणारं तत्त्व किती देखणं असेल, किती रियालिटी किती सुंदर असेल. जर ही माया जर इतकी सुंदर वाटते तर व्हॉट इज द रियालिटी, व्हॉट विल बी द रियालिटी. आपण नुसती कल्पना करावी कशी असेल हो बाबा ते. हे अधिष्ठान आणि या कल्पनेमध्ये म्हणजे याला अनुसंधान म्हणतात, आत्मानुसंधान म्हणतात. तो किती सुंदर असेल असं समजत त्याचा विचार करणं हे आत्मानुसंधान आहे. आपण म्हणून आत्म्याकडे लक्ष जात नाही, देवाकडे लक्ष जात नाही, देवाच्या मूर्तीकडे लक्ष जातं. देवाच्या मूर्तीला पण देव समजतो. हा मुद्दा फार महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि देवाचं मंदिर आहे हेच कोश आहे. त्याचा गाभारा असतो ना, तो आनंदमय कोशापर्यंत आपण जात असतो. गाभाऱ्यातून बाहेरनंच आपण नमस्कार चालू असतो, या आनंदमय कोशातून चालू असतो बरं काय. पण जेव्हा आपण खरोखर जाऊन पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवतो ना त्यावेळी आपण आनंदमय कोश ओलांडून गेलो असतो, म्हणजे गाभारा ओलांडून आपण गेलेलो असतो. या गाभाऱ्याखाली या गुहेमध्ये हे तत्त्व दडलेलं आहे. हे तत्त्वदर्शी जे असतात, तत्त्वदर्शी शब्द वापरलेला आहे कठोपनिषदामध्ये. जे सूक्ष्मबुद्धीचे असतात ते सूक्ष्मबुद्धीचे जे आहेत, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते. हे सगळं गूढ असलेला आत्मा प्रकाशित होत नाही, प्रकट होत नाही. और कुणाला होऊ शकतो, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शभी. पण जे गूढ प्रकट होत नाही, कारण सूक्ष्मदर्शी पुरुषाला मात्र त्याच्या अत्यंत एकाग्र बुद्धीमुळं, सूक्ष्म बुद्धीमुळे त्या स्वरूपाचं ज्ञान होत असतं असं कठोपनिषद आपल्याला सांगतात. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, माझी बुद्धी जितकी मी तीक्ष्ण करू तितकं तितकं त्या तत्वाचा मला अनुभव अधिक यायला सुरुवात होईल. माझी बुद्धी जितकी जितकी म्हणून स्थूल आहे, म्हणजे माझी बुद्धी कोणती असते तर माझी बुद्धी देहबुद्धी असते, त्यावेळी देहाशी संबंधित असतो. मनबुद्धी असते त्यावेळी मनाशी संबंधित असतं. बुद्धी असते त्यावेळी बुद्धीशी संबंधित असतं. म्हणजे अंतःकरण वृत्तीशी जोपर्यंत मी संलग्न आहे, तादात्म्य पावलेलो आहे, तोपर्यंत मला आतमध्ये असलेलं हे गुह्य मला कधीच प्रकट होणार नाही असं माऊली सांगायला लागले आहेत. त्यामुळे देहबुद्धी दृढ असलेलं हे प्रकाशरूप भगवंताचा बोध होत नाही. ज्या दृष्टीनं परमात्मा ज्ञान होते ती ज्ञानदृष्टीच आपल्याला प्राप्त व्हायला लागेल. मनदृष्टी गेली पाहिजे, बुद्धिदृष्टी गेली पाहिजे, देहदृष्टी गेली पाहिजे आणि ज्ञानदृष्टी आली पाहिजे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. समर्थ त्यासाठी सांगतात आपल्याला, म्हणजे देहदृष्टी ती ज्ञानदृष्टी करावी. आपली देहदृष्टी आहे त्यामुळं ढोबळ मनानं सगळा संसार आपण पाहत असतो आणि आम्हाला त्याच संसाराचा अनुभव अधिक येत असतो. मी जेव्हा या देहबुद्धीतून बाहेर पडेन आणि माझी बुद्धी सूक्ष्म होईल, त्यामुळे योग मायेचं असलेलं पड जे आहे ते आपोआप नाहीसं होईल.
काजे योग माया पडळे हे झाले हाती अंधळे नुनी प्रकाशाची नि देवळे न देखती माते. 59 नंबरची 159 नंबरची ओळी. एरवी मी नसे ऐशे, काय वस्तू जात असे. किती मोठ्यानं आणि आश्वासित असं माऊली बोलतात बघा. एरवी, इतर वेळी मात्र एरवी मी नाही, मी नसे ऐशे, काय वस्तू जात असे. अशी कुठली वस्तू तरी आहे का रे बाबा, सांग अर्जुना, की ज्या वस्तूमध्ये मी नाही. प्रत्येक वस्तूमध्ये, मग ती जड असेल तर त्या जडाच्या ठिकाणी ती जडत्वानं राहते. जिथं चेतन असेल तिथं चेतनात्वानं राहते ती. ही लक्ष जर आपली त्या दृष्टीनं आपण त्या गोष्टीकडे पाहायला लागलो तर. म्हणून एरवी मी नसे ऐशे, काय वस्तू जात असे. पाहे, त्यासाठी दृष्टांत दिलाय बघा, पटण्यासारखा दृष्टांत. पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. जळ रसे रहित आहे. पाणी रसाविषाशिवाय राहू शकेल का. रसा वाचून पाणी आहे का, असू शकत नाही. पाण्यातलं जर द्रवत्व म्हणून जो गुण आहे तो जर काढला तर पाण्याचं स्थान काय शिल्लक राहिलं सांगा. तसा प्रत्येक वस्तूतला आत्मा जर काढून घेतला, त्याला आपण राम म्हणतो. आपण म्हणतो काय राम नाही त्यामध्ये. कशामध्ये राम नाही. कुठल्या तरी गोष्टीमध्ये काय चाललंय ना, काय राम नाही त्यामध्ये. राम नाही शब्दाचा अर्थ त्यातलं रसतत्व जे असतं ते रसतत्वच निघून गेलेलं असतं. माणसाचा एखाद्या मृत्यू होतो म्हणजे काय होतं सांगा, त्यातलं तत्व रसतत्व आहे तेच तेवढं निघून जातं. बाकी सगळं शिल्लकच असतं ना. पाण्यातला जर रस काढला तर काय शिल्लक नाही. तसं कुठल्याही वस्तूमधला भगवंत जर काढून घेतला तर त्यात काय शिल्लक राहणार आहे. काहीच शिल्लक राहत नाही. हनुमंतराय म्हणतात ना, जी त्याला मोत्याचा कंठा बहाल केलेला होता सीतामातेने, तो कंठा बघताना प्रत्येक मोत्यातला मणी फोडून फोडून त्यांनी पाहिला. एक एक मणी फोडून टाकला त्याने. तो मणी म्हणजे संसारच आहे, लक्षात घ्या. मायेचं योगपडळीचं रूप आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, एक 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 त्यावरलं काढायला चालू केलेलं आहे. काय फोडून काढायला. आणि त्यात बघितलं, यात राम नाही, टाकून दिला. यात राम नाही, टाकून दिला. संसार असा टाकला ना तर खरा राम भेटेल आपल्याला. पण आपण तपासणीच करत नाही. हनुमंतरायाने ती तपासणी करून पाहिली, चेक केला संसाराला. संसारातली ही वस्तू घेतली. असं इथं काय भगवंत म्हणतात, माऊली बोलतात, एकही वस्तू अशी नाही की त्यामध्ये भगवंत नाहीत. म्हणजे भगवंत आहेत सगळ्यामध्ये. त्या भगवंताला पाहण्याची दृष्टी आमच्याकडे नाही. मुद्दा खरा हा आहे. भगवंत नाही असं नाही, तर माझ्याकडं दृष्टी नाही. त्यामुळे देवाचं अस्तित्व नाही असा एकतरी पदार्थ या विश्वात आहे का. आणि त्यासाठी पाण्याचा आणि रसमयतेचा दृष्टांत दिलेला आहे. रसत्व ज्याला आपण म्हणतो, रसपणा, हा रसपणा पाण्यात असतो. म्हणून पाणी वाहतं, पाणी पिण्यालायक आहे. जग पाहण्यालायक आहे ना, ते भगवंतामुळं आहे. जग चाकण्यालायक आहे ना, ते भगवंतामुळं आहे. आपण जे सुगंध घेतो तो फुलातला सुगंध, त्यामध्ये गंध असतो म्हणूनच ते फुल त्या पात्रतेचं असतं. गंध दिसतोय का बघा, पण गंध काढला तर त्या फुलाचं अस्तित्व काय आहे सांगा बघू. माझ्यातलं आत्मतत्व गेलं तर ह्या शरीराला अर्थ काय राहिला सांगा बघू. तसं प्रत्येक वस्तूमध्ये, पदार्थामध्ये जसं पाण्यामध्ये रस असतो तसा प्रत्येक पदार्थामध्ये भगवंत आहे असं भगवंत सांगायला आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे जगरूपानं कार्य दिसतं ना, तर त्याचं कारण असलंच पाहिजे. कारण शोधणारे जे असतात ते विवेक असतात. तीव्र मुमुक्षत्व जागं झालं की कारण शोधायच्या मार्गाला माणूस लागत असतो. पण जोपर्यंत आपल्याला ही मायाशक्ती कार्यरत काम करत असते, माझ्या अंतःकरणावरती प्रभाव टाकत असते, तोपर्यंत मी ढोबळ असणाऱ्या, स्थूल असणाऱ्या अशा प्रपंचामध्येच विचार करत असतो. म्हणजे कार्यरूप प्रपंच जो आहे त्या कार्यरूप प्रपंचाचाच विचार करत असतो. कारणाकडे मी जात नाही. जो कारणाकडे जाईल ना त्याला त्याचा अंदाज यायला सुरुवात होईल की जर कार्य दिसतं तर कारण असलंच पाहिजे. जर घट दिसतो तर त्यात अनुष्ठित असलेली माती असलीच पाहिजे. दागिन्याची एवढी सुंदरता अनुभवाला येते तर त्यामध्ये सोनं नावाचं असलाच पाहिजे पदार्थ. त्याच्यावर एवढा अलंकार सुंदर दिसणारच नाही. असा ज्यांचा अभ्यास सुरू होतो त्यावेळी त्यांचं जगाकडली दृष्टी पाठीमागं परतते आणि मग ती दृष्टी त्या कारणाकडे लागायला लागते. त्यामुळे कुठलाही विचार केला
तर सदरूप, चिदरूप आणि आनंदरूप ही लक्षणं सगळी ठिकाणी बघायला मिळतात. त्याशिवाय वस्तूच टिकत नाही. एखाद्या ठिकाणी फक्त सदरूपता जरी असली म्हणजे अस्तित्व रूपानं असते. एखादी खुर्ची आहे, सदरूपता त्यामध्ये आहे, कदाचित चिदरूपता नसेल त्यामध्ये कदाचित चिदरूपता नसेल, पण त्यातला एक गुण जरी असेल तरच ती टिकू शकते, अन्यथा टिकणार नाही. जीवाच्या ठिकाणी ही सदरूपता आहे, चिदरूपता आहे, आनंदरूपता आहे. त्यामुळं स्वतः जीवसुद्धा हा आत्म्यापेक्षा वेगळा नाही, ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. ब्रह्माची लक्षणं आहे. त्यामुळे सतलक्षणामुळे जगाचं अस्तित्व आपल्याला कळतं. हे आहे ज्यावेळी आपण म्हणतो इदम काहीतरी, ते जे म्हणून दिसतं आहे म्हणून ते सतरूपाचं, सत हे लक्षण भगवंताचं त्यात आहे म्हणून त्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते. चिदरूपता असते. ह्याला म्हणतोय मी खुर्ची आहे, ह्याला म्हणतोय मी मोबाईल आहे. हे मला कळलं कसं, तर त्यामध्ये सुद्धा माझ्या आतमध्ये चिदरूपता आहे म्हणून मला ते कळलं. ही चिदरूपता त्यामध्ये आहे. आणि प्रत्येकाला सुखाची इच्छाच असते ना, काय दुःख कुणाला पाहिजे असतं? तशी सुखाची इच्छा ही आनंदरूपची आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये ह्या भगवंताचे हे गुण आपल्याला बघायला मिळतात. अस्ति भाती प्रिय रूपानं ते आपल्याला अनुभवायला येतात. श्लोक आपण विचारायला येतो, अस्ति भाती प्रिय रूपम नामचेतंश पंचकम आद्यत्रेय ब्रह्मरूपम आणि मायारूपम तत्वोद्वयम. दुसरे दोन आहेत ना, ते फक्त मायाची रूपं आहेत. आणि एवढ्या नामरूपानं अस्तिभाती प्रियता झाकून टाकलेली आहे. हाच मुद्दा आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असं भगवंत स्वतः सांगतात. सगळीकडे तुका म्हणे विठो भरला सभा हे तया नाही उने चराचरी. भगवंत सगळीकडे व्यापून राहिलेला आहे म्हणूनच प्रत्येकाला अस्तित्व आहे. नंतर अस्तित्व संपुष्टात आलं असतं. यावरूनच कळतंय देव आहे आणि देव आहे म्हणून मी आहे. बरेच लोक म्हणतात ना, तक्रार पण करत असतात, माझे गुडघे दुखतात, माझे गुडघे दुखतात, माझे गुडघे दुखतात, अशी तक्रार असते. अरे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. जोपर्यंत तुझे गुडघे दुखतात तोपर्यंत तू लक्षात ठेव तू जिवंत आहेस. जोपर्यंत तुझं पोट दुखतं, जोपर्यंत तुझं डोकं दुखतं तोपर्यंत लक्षात ठेव तुला डोकं आहे. आनंद मानायला पाहिजे ना. अस्ति भाती प्रिय एवढं तुझ्यात आहे. नुसत्या नामरूपानं का खेद मानतोस? तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूमध्ये आणि पदार्थामध्ये तू का म्हणे विठो भरला सभा आहे. सदा संचला येत ना जात नाही तयाविन कोठे रिता ठाव नाही. कुठंही रिता ठाव रिकामी जागा बघायला सुद्धा मिळणार नाही असा तो सगळीकडं भरला घनदाट. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, हरी दिसे प्रत्यक्ष लोचनी जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. हा साक्षात्कार प्रत्येक संतांचा आहे. मला दिसत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे. काही ना दिसला ना आणि मला दिसत नाही तर तो माझा प्रॉब्लेम आहे. जीवानं लक्षात ठेवलं पाहिजे सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे. जसं रसाशिवाय पाणी राहणार नाही तसं सतशिवाय जग टिकणार नाही, जग आवडणार नाही, जगातून ज्ञान मिळवायची प्रवृत्ती निर्माण होणार नाही. जर माझ्या ज्ञानाची प्रवृत्ती आहे, सुखाची लालसा आहे आणि अस्तित्व आहे तोपर्यंत समजायचं देव आहे. याचा अर्थ देव सर्वत्र सर्व काळ, अगदी तो देश काळ वस्तू परिच्छेद त्याला अजिबात नाहीत. अपरिच्छिन्न शब्द वापरलेला आहे म्हणजे तो त्याच्या पलीकडे आहे. म्हणून देश काल आणि वस्तूने ते परिच्छिन्न न होणारं तत्व आहे. त्याला कुठल्या ठिकाणाचं बंधन नाही. तो सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र आहे. म्हणजे त्याला देश परिच्छेद नाही. देश हा शब्द वेदांतानं वापरला त्याचं कारण माहिती आहे. देश म्हणजे ठिकाण. देश शब्दाचा अर्थ आहे भारत देश, बांगलादेश, पाकिस्तान असं नव्हे. देश म्हणजे स्थळ, देश म्हणजे ठिकाण. असं कुठलं ठिकाण नाही की जिथं देव नाही. म्हणजे तो सर्वत्र आहे हे सांगण्यासाठी त्याला देश परिच्छेद नाही अशी भाषा वेदांत वापरतं.
त्याला वस्तू परिच्छेद सुद्धा नाही, कारण सगळ्या वस्तूमध्ये ते आहे. अशी कुठली वस्तू नाही की त्या वस्तूमध्ये तो नाही. त्या सगळ्या वस्तूमध्ये आहे, म्हणजे सर्व ठिकाणी आहे. सर्वामध्ये आहे. एक झालं सर्व ठिकाणी आणि सर्वामध्ये आहे, आणि तिसरी गोष्ट आहे सर्व काळात तो आहे. त्यामुळं त्याला काळ परिच्छेद सुद्धा नाही. माझ्या देहाला काळ परिच्छेद आहे, कारण माझा देह जन्माला येतो आणि म्हणून त्याला काळाचं लिमिट आहे. काळानं त्याला बंधन घालून दिलेलं आहे. काळाने त्याला मर्यादा आखून दिलेली आहे. या मर्यादेला परिच्छेद शब्द वापरतात. सोप्या भाषेत शब्द परिच्छेदचा अर्थ काय? मर्यादा, लिमिटेशन. तर काळाचं लिमिटेशन नाही देवाला, वस्तूचं लिमिटेशन देवाला नाही, पदार्थाचं. आणि तिसरी गोष्ट देशाचं म्हणजे ठिकाणाचं त्याला लिमिटेशन नाही. तो इथं आहे तसा पंढरपुरामध्ये आहे, तसा तो अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. तर नाही म्हणायला जागा का नाही? नाहीतर ते टिकलंच नसतं. मुद्दा तो आहे. खुर्चीवर बसलेला माणूस दिसतोय ना, तर खुर्ची खाली आहे समजा, ती दिसत नसली, कुणाला तरी आडान जरी दिसत नसली, तर तो माणूस एवढ्या उंचावर बसला, याचा अर्थ खाली तरी त्यानं काहीतरी बसायला घेतलं, त्याशिवाय त्याची एवढ्या उंचीवर कसा तू गेला? हा मुद्दा आहे ना. म्हणजे त्याला काहीतरी पाठीमागा आहे. म्हणून तसं प्रत्येक ठिकाणी माणसं दिसतात, अनुभवाला येतात, ज्ञान होतं, आनंदी आपण होतो. या सगळ्या गोष्टीवरून कळतं की देव आहे, कारण देव तसाच आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी तो भरलेला आहे. सत्ता रूपानं तो प्रत्येक उपाधीच्या मागे असतो. फक्त उपाधीमुळं मला तो दिसत नाही. मगाशी योग मायेचं पडळ शब्द वापरला, आता ते म्हणतात सगळीकडे आहे. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण रोजच्या अनुभवातलं दिलेलं आहे की पाणी जे आहे ते रसाशिवाय थांबू शकत नाही. रसाशिवाय वाहनं नसतं. रसाशिवाय त्याला गारपणा येणार नाही. रसाशिवाय त्याला स्वाद नाही. म्हणजे ज्यात स्वाद नाही, जे वाहत नाही, जे थंड नाही, ते पाणी असू शकेल का सांगा बघू? असणारच नाही. म्हणजे ते पाण्याला रस हा शब्द लागूच पडतो. रस म्हणजेच पाणी, पाणी म्हणजेच रस. तसं जीव म्हणजे सच्चिद आनंद रूप भगवंत, आणि भगवंत म्हणजे सच्चिद आनंद रूप जीव. अशी सगळीकडे व्याख्या आपल्याला सगळ्या वस्तूत, सगळ्या ठिकाणला, सगळ्या जीवामध्ये करता येते. म्हणून मी नाही, एरवी नशे मी नशे ऐशे, काय वस्तू जात असे, अशी कुठली वस्तू आहे का की जिथं मी नाही? म्हणून माऊलीने वर्णन करताना असं करतात की भिन्न भिन्न स्वभावाच्या मागे सुद्धा तो असतो. आपण काय करतो? स्वभावावरून माणसाचं लक्षण सांगतो. पण कोणता स्वभाव बघून लक्षण सांगतो? तो असा असा आहे, पण त्याच्या पाठीमागं तत्व आहे. तो जसा आहे ना, तो असण्याला कारण भगवंत आहे. त्याच्या जी कुठली लक्षणं जी बाहेर पडतात ना, आविष्कारित होतात, ते आविष्करण सगळे जे आहे ते भगवंताच्या प्रेरणेनंच आहे. मग त्याला वेदांत शास्त्र आत्मप्रेरणा म्हणेल, आत्मा म्हणेल किंवा ब्रह्म म्हणेल, आणि भक्त त्याला भगवंत म्हणेल. फरक एवढाच आहे की तो बोलण्यातला फरक आहे, असण्यातला फरक नाही आहे. तो सगळीकडे आहे. आणि त्यामुळं जसं पाणी, आणखीन एक उभी आहे, फार सुंदर उभी माऊलीची आहे. हिंग त्रासला घाणी तरी तो कैचे सुगंधत्वाने. हा मुद्दा आपल्याला लागू नये. पुढचा आहे रसपण सांडूनी प्राणी पाणी के राहते. आता तो मला वाटते 16व्या अध्यायातली उभी आहे, बघावी. हिंग त्रासला घाणी. जर हिंगानं घाणीचा त्रास व्हायला म्हणून जर तो कुठंतरी जातो आणि मी राहतो म्हणायला लागला, तर त्याला राहता येणार नाही. तसं अंतःकरण आपल्या देव सतत बरोबर आहे. देवाला टाकून मी राहतो असं शक्य नाही. पण मी म्हणतोय देव इकडं आहे, देव तिथं आहे, मी इथं आहे, मी इथं, देव तिथं. अरे मी इथं आहे हेच देवाच्या अस्तित्वाची खूण आहे. अमृतानुभवमध्ये एक फार सुंदर ओवी आहे. ती ओवीचा सार असा आहे, बघावी ती ओवी. ते म्हणतात, अमावास्येच्या घनशा अंधाऱ्या काळ्या कुठ्ठ रात्रीमध्ये काळा कुठ्ठ मनुष्य, काळा किट्ट मनुष्य आहे, डांबरसारखं त्याचं
त्वचा आहे. असा काळा कुट्ट मनुष्य काळ्या कुट्ट अंधारामध्ये अमावास्येच्या एकांत स्थळी उभा आहे. कोणी माणसं नाही तिथे, पण त्याला कोण सांगणारही नाही की तो तिथं आहे, असं सांगणारं सुद्धा कोण नाही. बघा, सांगायला सुद्धा लागत नाही की तो तिथं आहे म्हणून. पण तो स्वतः माणसाला म्हणा, तुला दिसतोस का? नाही दिसत. आता तू दुसऱ्याला दिसतो का? नाही दिसत. मग तू आहेस की नाही? तर तो म्हणतो मी आहे. बघा कशी गंमत आहे. जर तो त्याला स्वतःलाही दिसत नाही, दुसऱ्यालाही दिसत नाही, तर त्याचा आहे पण गेलंच नाही. याचा अर्थच लक्षात येतो आपल्याला की जरी काही जरी झालं तरी मी आहे असे जोपर्यंत तो बोलतो तोपर्यंत देव त्याच्यामध्ये आहे. अशा कुठली वस्तू, कुठली व्यक्ती, कुठला जीव नाही की ज्याच्यामध्ये सत नाही, अस्तित्व नाही. सगळीकडं अस्तित्व आहे. अस्तित्व म्हणजे आहे. पण खुर्ची आहे, घड्याळ आहे, मोबाईल आहे, आहे आहे आहे, तर देवी आहे. हा मुद्दा जर लक्षात आपण ठेवला तर त्यासाठी हे पाण्याचं आणि रसाचं उदाहरण माऊली देतात. भगवंत सगळीकडे भरलेला आहे, असा कुठलाही काय नाही, रिता ठाव कुठंही नाही, असं सगळ्या संतांना. मग तुमचे सगळे संत म्हणतात देव सगळीकडे आहे, मग आम्हाला का दिसत नाही? दिसत नाही त्याला कारण आहे, झाले आहेत अंधळे. आंधळ्याला का दिसेल सांगा बघू? डोळस माणूस सांगतोय ना की इथं खुर्ची आहे. आंधळ्या माणसाची जबाबदारी काय आहे बघा? डोळस माणूस सांगतोय ना इथं खुर्ची आहे, त्याच्यावर त्यानं विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्याला डोळे आहे. संतांना दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी आहे, आणि माझी दृष्टी मूढ आहे, मला दिसत नाही, माझा अंधत्व आहे. मग अंधत्व आहे, मला दिसत नाही म्हणून देव नाही, किती मूर्खपणा आहे. तू आंधळा आहेस म्हणून तुला दिसत नाही, डोळसाला दिसतो तो. मग डोळस कोण आहेत? ते अदृश्य दर्शने संतांची या, असा तुकोबांचा अभंग आहे. रवी दीप दाखती दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. फार सुंदर तुकडा आहे बरं काय. जे दिसतं ढोबळमानानं स्थूल दाखवण्याचं काम दिवा आणि सूर्य करतो, पण जे जे अदृश्य आहे ते दाखवण्याचं काम संत करतात. कारण संतांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली असते. माझ्या या भौतिक 2 डोळ्यानं जे दिसत नाही, तो त्यांच्याकडे तिसरा डोळा असतो, त्याला ज्ञानचक्षु म्हणतात. त्या ज्ञानचक्षूनं त्यांना प्रपंचाच्या पलीकडलं दिसतं. किती सुंदर विचार मांडलेला आहे बघा. म्हणून एरवी मी नसे ऐशे, काय वस्तू जात असे, पाहे पा कवन जळ रसे रहित आहे, रसाशिवाय पाणी राहू शकेल काय? तसाच दृष्टांत पुढच्या 160 नंबरच्या ओवीमध्ये समारोपात दिलेला आहे. पवन कवनातेन शिवेची, आकाश केन समायेची, हे असो एक मीची विश्वी आहे. अरे वारा कुणाला स्पर्श करत नाही सांग बघू? आहे ना तो स्पर्श कुणाला करत नाही, म्हणजे सगळीकडं वारा आहे. आता वारा नाही म्हणणाऱ्या माणसं सुद्धा वाराच खात असतो. वायूच्या द्वारे ऑक्सिजन म्हणून तो खात असतो आणि म्हणतो अरे वाराच नाही. किती चुकीचं बोलत असतोय बघा आपण. काय बराच वेळ झालं वारच नाही. अरे वारं नसतं तर वायू नसता तर तू अस्तित्वातच राहायला नसतास. ज्या जिभेनं तू म्हणतोस ना भगवंत नाही, ती जीभ बोलणाऱ्या जिभेला प्रेरणा भगवंताची आहे. जो बोलतोय ना माणूस, कुठं भगवंत आहे? कोणी बघितलाय, कोणी पाहिलाय? ज्या जिभेनं बोलतोस ना ती जीभ भगवंताची, म्हणजे वाणीची वाणी ती आहे, तो आहे. हे जर लक्षात आपण ठेवलं तर कळेल की वारा जिथं नाही अशी जागा तरी दाखवून द्या. माऊली म्हणतात आकाश कुठं नाही, मावत नाही, त्या ठिकाणी दाखवा. जिथं जिथं म्हणून पोकळी दिसते तिथं आकाश आहे. आकाश नाही म्हणून नभासारखे रूप ज्याचं म्हणलेलं आहे, वर्णन करताना म्हणतात नभासारखे रूप ह्या राघवाचे. समर्थ वर्णन कसं करतात बघा. शब्द नभाचंच त्याला दृष्टांत दिलेला आहे. जवळचा दृष्टांत कोणता असेल आत्मस्वरूपाचं सांगण्यासाठी प्रमाण, तर आकाशाचं सांगितलं जातं. तसं आकाश कुठं नाही सांगा, म्हणून नभासारखे रूप या राघवाचे. सद्गुरूंचं वर्णन करताना आपण कसं करतोय? कसं? गगन सदृशम शब्द कसा वापरतोय आपण? गगन सदृशम ब्रह्मानंदम
परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम केवळ. गगनसदृश्य म्हणजे गगनासारखे ते आहे. का गगनासारखे आहेत? तर त्याचं नाही अशी कुठलंच ठिकाण दाखवता येत नाही, म्हणून आकाशाचा दृष्टांत लागू पडतो. प्रमाण म्हणून द्याला दृष्टांत म्हणून आहे तो. खरा विचार केला तर आकाशाची निर्मितीसुद्धा आत्म्यातून झालेली आहे. त्यामुळं आकाश आत्म्यासारखं आहे, आत्मा आकाशासारखा आहे. आकाशासारखा म्हणजे आकाश आत्म्यासारखं आहे नाही. वर्णन करताना कसं सांगितलेलं आहे? सांगताना म्हणायचं कशासारखं हो, सांगा तरी कशासारखं? आकाशासारखं. पण असं म्हणायचं नाही की आत्म्यासारखं, असं म्हणता येत नाही बरं काय. म्हणून मुलगा जो आहे तो बाबासारखा झाला म्हणतात, तर पोरासारखा बा आहे असं कोण म्हणत नाही. बाबासारखं पोर आहे असं म्हणत असतात. हा जर मुद्दा आपण जर विषयस्थानं चिंतनात जर घेतला तर आपल्या लक्षात येईल, जिथं आकाश नाही अशी जागा नाही, कुठंही बघायला मिळणार नाही. म्हणून वर्णन करतात, पवन कवण्यात न शिवेची, कुणाला शिवत नाही वारा सांगा. आकाश के न समायची, पोकळी कुठं नाही सांगा. यासो एक मीची विश्वे आहे. सारांशानं सांगतो, मीच एका विश्वात व्याप्त आहे. त्यामुळं विश्व मीच आहे. विश्वात भगवंत नाही तर विश्वच भगवंत रूप आहे. आणि जसं वारा नाही स्पर्श करणार नाही, आणि वारा नाही म्हणण्यात काय अर्थ नाही. वारा नसेल तर स्पर्श करणारच नाही, वाऱ्यामुळं स्पर्श करतो. आणि भगवंत आकाश सगळीकडे, पोकळी जशी असते आकाश सगळीकडे भरून असतं, तसं भगवंत सगळीकडे आहे. म्हणून वाऱ्याचा आणि आकाशाचा दृष्टांत देऊन माऊलींनी ते विश्वरूप तत्व ते विश्वाशी निगडीत आहे, ते तादात्म्य पावलेलं आहे. त्या विश्वाला आणि त्याला बाजूला करताच येत नाही, कारण त्याला बाजूला जर केलं तर विश्वच टिकणार नाही. बसलेल्या माणसाची खुर्ची खालची काढून घेतली तर तो खाली पडणारच, कारण त्याला दुसरा आधारच नाही. तो खुर्चीवर बसलेला आहे, त्याचा आधार काढला म्हणलं की तो पडलाच. तसं अधिष्ठान आहे म्हणून अदेस्त दिसतं. अदेस्ताला शोभासुद्धा देतं. ते नुसतं दिसत नाही बरं का. जग नुसतं दिसत नाही तर जगाला सौंदर्य प्राप्त करून देतो तो ते अधिष्ठानच आहे. जगात आनंद निर्माण करतो, प्रेम निर्माण करतो, ते अधिष्ठानच आहे. आणि जगामधला ज्ञानरूपता जी आहे ती त्याच्या सत्तेवर टिकून आहे. अन्यथा मला कळलंच नसतं काय, मला कळतंय काहीतरी ना, मी खुळा आहे, वेडा आहे, हे जरी कळलं तरी देव आहे तुझ्या, म्हणूनच तुला कळतं. तुला सुखच हवं असतं. एकदम थंडी वाजायला लागली तर गरमीच हवीशी वाटते ना, म्हणजे सुखाची लालसा आहेच मला. कडवट एखादा पदार्थ जर जिभेवर ठेवला नकोसा म्हणून टाकतो, आणि गोड असलेला पदार्थ खातो, म्हणजे सुखाची लालसा तुझ्यात शिल्लक आहे ना, म्हणजे भगवंत तुझ्यात आहेत. असा कुठलंही स्थळ नाही की ज्या ठिकाणी भगवंत नाहीत. पण ह्या अस्तित्वासाठी ह्या 2 ओव्या 159 आणि 160 नंबरच्या ओव्या ह्या 60पर्यंत 25 नंबरच्या श्लोकांचं निरूपण माऊलींनी पूर्ण केलेलं आहे. 26 नंबरच्या श्लोकाचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. वेळ संपली. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.